असं कधी झालंय का हो की तुमच्या आयुष्यात की रात्री तुम्ही 10-10 तास झोप घेतली, भरपूर झोप घेतली, तरी सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याच्या ऐवजी जड वाटतंय? अंथरुणातून उठावंसंच वाटत नाहीये, झोप झाल्यासारखंच वाटत नाहीये, खूप सारा आळस आणि थकवा जाणवतोय. बरं, याच्याच सोबत दिवसभर अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होते, घरातल्यांवर राग येतोय, कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाहीये. असं झाल्याच्या नंतर काय करता तुम्ही? काय नाही, समजतच नाहीये. सुरुवातीला इग्नोर, आणि नंतर लॅबमध्ये जाता, रक्ताच्या टेस्ट करता, विटॅमिनचे रिपोर्ट काढता. गंमत सांगते पण, याच्यावरचे रिपोर्ट सुद्धा सगळे नॉर्मल येतात. आणि रिपोर्ट नॉर्मल असून मग सांगा बरं, हात थकवा आणि अंगदुखी येते कुठून नक्की? याचं उत्तर मेडिकल सायन्समध्ये नाहीच आहे. याचं उत्तर सायकोलॉजीमध्ये आहे. याला म्हणतात सायकोसोमॅटिक लक्षणे. म्हणजे आपल्या मनाचा ताण आपल्या शरीरावर दिसते. दिवसभरात ऑफिसमध्ये, वातावरणात, व्यवसायात, नात्यांमध्ये जे काही नकारात्मक निगेटिव्ह असे अनुभव येतात ना, लोकांचे टोमणे, भविष्याची चिंता, भीती, जे आपण मनामध्ये दाबून ठेवतो, रात्री ज्यावेळेस झोपायला जातो ना, त्यावेळेस आपलं मन, म्हणजे ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतो आपण, ते जागं होतं. आणि ते त्या सर्व विचारांचा कचरा बाहेर काढायला लागतं. तासन तास डोक्यामध्ये चक्र चालू राहतं. आणि याच्यामुळेच तुमचं शरीर झोपलेलं जरी असेल ना, तरी मेंदू रात्रभर पळत राहतो, विचार करत राहतो, तुम्हाला स्वप्न दाखवत राहतो. आणि साहजिकच आहे, रात्रभर मेंदू थकला की सकाळी शरीर थकणारच आहे ना. आधी मन थकतं आणि मग शरीर थकतं. आता याच्यावरती करायचा उपाय काय? खूप सोपा उपाय सांगते. आज रात्रीपासून करू शकतो तुम्ही. याला ब्रेन डंप म्हणतात. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी ना, 5 मिनिटं आधी मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवायचा. एक डायरी आणि पेन घ्या. आजकाल व्हॉट्सअप आहेत, व्हॉट्सअपला व्हॉइस नोट घ्या. दिवसभरात तुमच्या डोक्यात जे काय विचार होते ना, जे काय विचार चालू आहेत ना, जे काही टेन्शन्स वाटतात ना, कुणी काहीतरी अपमान केलं, कुणीतरी अजून काहीतरी केलं, जे डोक्यातून जात नाही असं वाटतं ना, सगळं काही डायरेक्ट लिहून काढा. किंवा सगळं व्हॉट्सअप व्हॉइसवरती टाका. मनातला हा सगळा कचरा कागदावर उतरवा. तुम्ही जे लिहिता ना, त्यावेळेस तुमच्या मनाला एक संदेश जातो की आता हा विषय डोक्यात सेव्ह करण्याची गरज नाही. हा लिहून ठेवलाय, सेव्ह ठेवलाय. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस काढता येईल. आत्ता इथं सेव्ह ठेवण्याची गरज नाही. आणि त्यामुळे मेंदू शांत होतो. तुम्हाला गाढ झोप लागण्यास मदत होते. उपाय करून बघा, पहिल्याच दिवशी फरक जाणवेल. पण मित्रांनो, हा झाला तात्पुरता उपाय. जर तुम्हाला हा त्रास रोज रोज होतोय ना, आणि त्याचबरोबर असं वाटत असेल बाबा पैसे पण टिकत नाहीयेत, मनात भीती पण वाटते, एकटं राहावंसं वाटतंय, तर तुमची मनशक्ती खूप जास्त कमकुवत झाली. तुमच्या मनाचा ताण नेमकी कोणत्या पातळीवर आहे हे चेक करण्यासाठी आपली फ्रीवाली एक टेस्ट आहे. ती टेस्ट तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मिळेल. फक्त 20 प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही तुमचा मानसिक आरोग्याचा स्कोर घरबसल्या बसून जाणून घेऊ शकता. या फॉर्मची लिंक खाली, म्हणजे या व्हिडिओच्या खाली पहिल्या कमेंटमध्येच आणि बायोमध्ये दिली. आत्ताच त्या लिंकवर चेक करा आणि तुमची टेस्ट द्या. स्वतःला एका मानसिक त्रासातून वेळेत बाहेर काढत चला. चला, स्वतःला बदलूया.